नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, आजची अपडेट आहे आपली न्यायालय पद भरती संदर्भात। मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय, टप्प्याटप्प्याने होणार भरती, म्हणजे टप्प्याटप्प्याने भरती होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये पहा, आणखी जागा वाढणार, म्हणजेच अगोदर ज्या मंजूर झालेल्या जागा होत्या त्यामध्ये जागांची वाढ होणार आहे आणि शिल्लक जागा त्या ठिकाणी येतील। तर पहा, काय आहे संपूर्ण अपडेट ही आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, पुढारी वृत्तसेवाची ही बातमी आहे। राज्यात न्यायालयीन अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे, तसेच सहाय्यभूत 11064 पदे आणि त्यासोबतच 5803 मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास आणि या मंजूर पदांवरील भरती टप्प्याटप्प्याने करण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे। त्यामुळे नजीकच्या काळात विधी व न्याय विभागात 19,739 पदे भरली जाणार आहेत। तर पहा मित्रांनो, एकंदरीत काय आहे, जे पदं आहेत रिक्त आणि वाढीव पदे त्या संदर्भात भरती घेण्यास मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे बुधवारी, म्हणजेच बुधवारीच हा निर्णय झाला। त्यामध्ये त्यांनी मंजुरी दिली की आता येणाऱ्या काळात ही भरती होणार आहे म्हणून। तर पहा, 19,739 पदे टोटल भरली जाणार आहेत। त्यापैकी पहा, नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम कमिटीने शिफारस केलेल्या दुय्यम न्यायाधीशांच्या 3,211 पदांची शिफारस करताना महाराष्ट्रात 2012 पदे मंजूर होती। त्यानंतर 348 पदे मंजूर करण्यात आली असून सद्यस्थितीत मंजूर पदसंख्या 2360 एवढी आहे। म्हणजे पहा, सद्यस्थितीत 2360 एवढी पदसंख्या जी मंजूर आहे। त्यास अनुसरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांच्या 3,211 पदांपैकी महाराष्ट्रात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे, तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत ठरणारी 11,064 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे न्यायाधीशांची पदे सुद्धा रिक्त आहेत आणि त्यांना जे सहाय्यभूत करतात त्यांची पदे 11,064 एवढे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर पहा, तसेच 5,803 पदे ही कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे। ही पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील। तर पहा मित्रांनो, लवकरच जाहिरात येण्याची शक्यता आहे। टोटल 19,739 पदे भरली जाणार आहेत, पण ती एकखट्ट्यानं भरली जातात, टप्प्याटप्प्याने त्याची भरती होणार आहे। तर लवकरच तुम्हाला न्यायालयीन भरतीची जाहिरात जी आहे ती दिसू शकते। तर या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।